54 वर्षानंतर महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळाला नवा लूक. आता LHB कोचसह धावण्यास सुरुवात. कोरेगावात उत्साहात स्वागत. तब्बल 54 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर महाराष्ट्र एक्सप्रेसला अखेर नवा लूक मिळाला आहे. कोल्हापूर गोंदिया दरम्यान धावणारी ही ऐतिहासिक गाडी 1 जून 2025 पासून अत्याधुनिक LHB लिंक हॉफमन बुश डब्यांसह प्रवास करू लागली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुखकर बनला आहे. रविवारी सायंकाळी 7:15 वाजता कोरेगाव येथे तिचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र एक्सप्रेसला एक गौरवशाली इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1971 रोजी या गाडीने पहिला प्रवास केला होता. कोल्हापूर ते गोंदिया या 1341 किलोमीटर लांब पल्ल्यातून गाडी 12 जिल्ह्यांमधून धावते. कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि भंडारा अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या गाडी 27 तास 45 मिनिटांचा प्रवास करत असून 110 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. LHB कोच हे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये गतीला स्थिरता आणि सुरक्षितता, बायो टॉयलेट्स, अधिक आरामदायक सीटिंग, मोठे आरसे व चांगले व्हेंटिलेशन, कमी आवाज आणि धक्क्यांपासून बचाव या सुविधा देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर येथून रविवारी दुपारी 2:45 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून LHB कोचसहित एक्सप्रेस गोंदियाकडे निघाली. ठिकठिकाणी जवळपास प्रत्येक स्थानकावर नव्या रूपातील महाराष्ट्र एक्सप्रेस पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. काही जणांनी तर आरक्षण करून प्रवास केला. भारतीय रेल्वेने देशातील सर्वच एक्सप्रेस गाड्यांमध्ये जुने ICF डबे बंद करून त्याऐवजी LHB कोच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस ही त्यातील एक महत्त्वाची गाडी ठरली आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस ही केवळ एक रेल्वे गाडी नाही, तर ती अनेक प्रवाशांच्या आठवणींचा एक अविभाज्य भाग आहे. LHB कोचमुळे आता प्रवास अधिक सुरक्षित आणि दर्जेदार होणार आहे. हा बदल महाराष्ट्रातील रेल्वे प्रेमींसाठी एक सकारात्मक पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया या एक्सप्रेसमधून नियमित प्रवास करणारे कोरेगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र भुतकर यांनी व्यक्त केली. TC लगता है, TC है। ह्या एसटी डब्यातून जायचं आपण आता शेगावला. बसनं 2 बेड आहे आणि 3 खुर्ची हे 3 टियर.